नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. एवढंच नव्हे तर वसंत व्याख्यानालय व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या 1 ते 31 मे 31 दिवसाचा अथक प्रवास, सुदीर्घ परंपरा, 94व्या वर्षात पदार्पण. आजचं पुष्प 8वं. पहिल्या पुष्प 3 रूप आपण अनुभवणार आहोत. उद्या या ठिकाणी 9व्या पुष्पामध्ये सध्या उद्योजक आणि अर्थतज्ञ मुंबईचे आहेत श्रीयुत दीपक घैसास आपल्या सर्व या ठिकाणी संबोधित करणार आहेत 9व्या पुष्पामध्ये. एक मिनिट समोर माधव काका यांच्या वडिलांचा भांडार व्यवसाय. ते बैलगाडीमध्ये भांडे घेऊन गावोगाव व्यवसाय करीत असत. परिस्थिती एचपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य टी ए कुलकर्णी यांची परवानगी काढून ते शिबिरवर त्यांनी BA शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या समृद्ध यांना ती नोकरी मानवली नाही. नाशिकचे तत्कालीन नगराध्यक्ष कैलासजी पांडे यांनी त्यांची वसुली अधिकारी या पदावरती नेमणूक केली. कपालेश्वराचे अनन्य भक्त असलेल्या माधवरावांचा मित्रपरिवार फार मोठा होता. जनसेवेत आणि मंडलेश्वर मी प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर आणि प्राचार्य मानसी देशमुख आम्ही दोघं नमस्कार करतो. आपण आमच्या या कविता निरूपण आणि सादरीकरण या कार्यक्रमासाठी आवर्जून आलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आयोजक या ठिकाणी आदरणीय बेनी साहेब आणि बाफना मॅडम यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्या दोघांचंही ऋणनिर्देश करणं, आमचे महाजन साहेब त्यांचं ऋणनिर्देश करणं या ठिकाणी महत्वाचं ठरतंय. 1994ला जळगाव या ठिकाणी आल्यावर आमच्या आत्यांकडे म्हसरूळला व्याख्यानमालेला यायचो आणि त्यावेळेला स्वप्न होतं की आपण एकदा या ठिकाणी या व्यासपीठावर यावं. आपल्याला ती संधी मिळाली आणि 25 वर्षानंतर ती संधी मिळाली. आज मला प्रचंड त्याचा आनंद होतोय. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तिची 3 रूप हा कार्यक्रम या ठिकाणी मी सादर करतोय. पूर्वरंगात मी कार्यक्रम सादर करेन. यात विविध कवींच्या आई, बाई आणि सई या 3 रूपातील कविता. कार्यक्रमाचं थोडं वेगळेपण असं की स्त्रीची जी 3 रूप आहे ती आई आहे, ती बाई आहे आणि ती सई आहे. या 3 रूपांचा जो प्रवास आहे तो सुरुवातीला मी या ठिकाणी घेणार आणि उत्तरंगामध्ये दुसऱ्या भागामध्ये प्राचार्य देशमुख मॅडम त्यांच्या स्वतःच्या ज्या कविता आहेत या 3 रूपातील आई, बाई आणि सई या 3 रूपातील कविता त्या सादर करतील. तर सुरुवात मी या ठिकाणी करतोय. तिची 3 रूप. कुठे अमृताचा झरा, कुठे इंद्राची नगरी, सारा स्वर्ग एकोटला मायेबाईच्या अंतरी. आई श्रीच्या नात्याच्या अनेक पैलूंपैकी अत्यंत महत्वाचं रूप. मात्र भारतातील लोकमानसात ती आई बरोबर बाई आहे. या बाईपणात लेकही अर्थात अभिप्रेत आहे आणि ती सई आहे. म्हणजे पत्नी किंवा सई, मैत्रीण या रूपात ती आपलं आयुष्य उजळून टाकते. बाई, सई आणि आई या तिच्या अवस्थांतरणात ती हसते, रडते, पडते, घडते, तसेच लढते नि ओरडते, झरते नि पाघरते आणि जीवनाचे सर्व हार, प्रहार, स्वीकार नकाराच्या पलीकडे जाऊन अंगावर गोंदवून घेते. सुरुवातच बघा ना ती लोकसाहित्यात. लोकसाहित्य परंपरेनं चालत आलेलं आणि त्याच्यात काही ज्या ओव्या आहेत त्या आईच्या संदर्भातील त्याच्यातला गोडवा बघा. माये माये करू माये सोनानी परात, माये माये करू माये सोनानी परात, माये ना बिगर माले गणे ना घरात. किंवा माय माय करू माये खोबर आणि वाटी, मायना नाव लेता हृदय वय दाटी. भारतीय संस्कृतीत मातृदेवो भव म्हणून तिला प्रथमतः मानाचं स्थान आपण दिलेलं आहे. आणि साने गुरुजी तर म्हणतात की आई माझा गुरु,
आई कल्पतरू शोकाचा सागरू आई माझी. श्रोते, सुरुवातीलाच मला एक शशिकांत शिंदेची कविता या ठिकाणी उद्घृत करावीशी वाटते. कोल्हार, शिर्डीजवळ कोल्हारचे शशिकांत शिंदे हे आघाडीचे अलीकडचे चांगले कवी आहेत, शिक्षक आहेत ते त्या ठिकाणी. त्यांचा टाटा तुटीचे वर्तमान हा 2 वर्षापूर्वी प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे आणि त्याच्यात त्यांनी आईची जी कविता मांडलेली आहे ती थोडी वेगळी आहे. आपल्याला फणूची कविता सर्वश्रुत आहे, पण ही कविता त्याच धाटणीची पण फार वेगळी कविता त्यांनी लिहिलेली आहे. ते म्हणतात, आई असते वासरासाठी हंबरणारी गाय, आई असते वासरासाठी हंबरणारी गाय, कडत कडत दुधावरची मऊ ओली साय. आई असते झाड ज्याची मुळे मातीत असून, ऋतूनुसार बहरते झडते पाखरांसाठी असून. आई असते ईश्वराचे पृथ्वीवरील हात. फार सोप्या पण अर्थगर्वी अशा प्रतिमा त्या ठिकाणी वापरल्या. आई असते ईश्वराचे पृथ्वीवरील हात, रात्रंदिवस दगडालाही जे आकार देतात. आई असते वास्तवात अशी किमयागार, तिच्या अस्तित्वातून किती उमलतात आकार. शेवटी कवी लिहितो, आई असते निळ्या निळ्या आकाशाचं गाणं, आई असते निळ्या निळ्या आकाशाचं गाणं, ती नसते तेव्हा सारं वाटतं उदासवाण, ती नसते तेव्हा वाटतं सारं उदासवाण. आईच्या विविध कविता मराठीमध्ये आहे, विपुल कविता. अगदी प्राचीन मराठी कवितेमध्ये आईचे संदर्भ अगदी विविध रूपाने घेतलेल्या. म्हणजे विठ्ठलाला आई म्हटल्यापासून विठू माऊली तू माऊली जगाची पासून, तर ही आईची प्रतिमा पुढे अनेक अर्थाने येते. पण दलित कविता जी आहे तिच्यातील आई फार महत्वपूर्ण ठरते. ती कोणत्या अर्थाने? तर येथील दलित कवितेतील आई जी आहे ती कष्टाळू आहे, ती शोषित आहे, ती गरिबीशी संघर्ष करणारी आहे, अशिक्षित अशी ती आई. अशा काही दलित कवितांमधील गाजलेली, प्रचंड गाजलेली कविता वामन निंबाळकरांची माय ही कविता आहे. म्हणजे वस्तुस्थिती आहे त्या कवितेमध्ये की त्यांची गरिबीला सगळा संसार, छोटी छोटी असतात ती भावंड आणि आई मोळी विकायचं काम करणारी, त्यांची काबड कष्ट करणारी आई. आणि एक दिवस काय होतं, साप चावतो आईला, आई मरण पावते, पोरं उघडी पडतात. परिस्थितीशी संघर्ष करून वामन निंबाळकर प्राध्यापक होतात, पण त्यांच्या मनामध्ये ती जी मोळी विकणारी आई जी आहे ना ती कशी ठसून भरलेली आहे, ठासून भरलेली. बघा, जसा दिस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, जसा दिस डुबून जाई काळोखाचे राज्य असे, आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवा नसे. घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडविल्या कुठे चूल कुठे वांगे. नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार सारा. प्रचंड भुका लागायच्या, आजूबाजूला स्वयंपाक सुरू झालेला असायचा. तसेही भडभडून आसमानच्या डोळ्यात धारा. अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई आणि मग आई यायची. अंधाराला चिरत तेव्हा एक सावली जड येई, डोळी तिच्या भारा असे चालताना तोल जाई. काळी काळी कृश देह ती असे माझी माय, काळी काळी कृश देह ती असे माझी माय. वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय, वाट पाहत बसू कधी तिची सारे आम्ही भाऊ. मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ. अशी सुद्धा वेळ आमच्यावर यायची. एकदा काय झालं, प्रचंड करून ते कडे ही कविता जाते. एकदा काय कसे झाले आम्हा काही कळले नाही, माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही. चावला साप मोठा काळा 2 बाया होत्या सांगत, चावला साप मोठा काळा 2 बाया होत्या सांगत. फणा काढून मारल्या त्याने हळूच गेला निघून रांगत. माय पडली धरणीवर गंड झाले मंत्र झाले वैद आला. दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला. आणि मग कवी लिहितो, माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर, शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो. कवीला तो सारा भूतकाळ आठवतो.
परिस्थिती बदलली आहे, पण भूतकाळ काही डोक्यातून जात नाही. शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो. दिसता कृष मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो. दिसता कृष मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो. आणि आजही कवी अशा मोळी विकणाऱ्या स्त्रीला आपल्या आईच्या रूपामध्ये बघतो. शोधो अशा कवितांच्या प्रवासात नाशिकचे कवी संजय चौधरी हे मराठीतील अतिशय प्रथितयश कवी. माझं इवलं हस्ताक्षर या त्यांच्या काव्यसंग्रहातील आई ही पारंपरिक रूपापेक्षा वेगळ्या रूपातील एक सुंदर अशी कविता, एक चांगला विचार देणारी कविता. त्यांची कविता ती आई संहिता म्हणून आपल्याला भेटते. गंमत अशी होते, मुलीचा आणि आईचा संवादात्मक मुक्त छंदातील ती कविता, पण फार वेगळा विचार देते. ती होतं काय तर ती मुलगी आईला म्हणते, ती म्हणाली, आई ग तू अंगठी काळे घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई ग तू अंगठी काळे घालत हिऱ्याची छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातील सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग तू माळ का नाही घालत सोन्याची पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली, बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी. बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी, पण धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं कुठला दुसरा दागिना. मग तिनं धरलं आईचं बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्याभोर केसांवर. आणि मग आई म्हणाली, आपल्या आतून जे उगवून येतं तेच दागिने द्यावे सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. आईच्या या विविध रूपांचा प्रवास माणिक गोडघाटे उर्फ ग्रेसांच्या कवितेपर्यंत येतो. ग्रेसांचा 10 मेला वाढदिवस असायचा. ग्रेस आता नाहीत, पण मातीतून उगवणाऱ्या देहनिष्ठ 10 प्रतिमांनी व मानवी प्रारब्धाच्या प्राणनिष्ठ रवरवी आवर्तनांनी नटलेली ग्रेसांची कविता. ग्रेस आई गेल्यानंतरची व्याकुळ अवस्था वर्णन करताना लिहितात, चंद्रमाधवीचे प्रदेशातील ही कविता नितांत गाजलेली कविता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता. तशी सांजई अमुच्या दारी येऊन थबकली होती. शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. त्या देवी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ग्रेस पुढे लिहितात, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. हे रक्त वाढतानाही मग आता गईवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. या आईच्या प्रवासानंतर पुढे तो सहीचा प्रवास. आईला केवळ आई पण थोडं बटवावं लागतं हो. तिला सोबत सही पण देखील अनुभवावं लागतं. ती आईबरोबर पत्नी देखील असते. अनेकदा या आई आणि सई मध्ये तिची कोंडी होते. एकीकडे ती मुलांची आई असते आणि दुसऱ्या बाजूला त्या घरातील कर्त्या पुरुषाची ती पत्नी असते. प्रशांत असणारे यांनी कोंडी फार समर्थपणे मांडली. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले, अगं दिव्याची वात थोडी कमी कर, मला झोप येत नाही. आई बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करीत राहिली आणि त्या दोघांमध्ये वाती सारखीच जळत राहिली. अशी ही
आईची आणि सईची होणारी कोंडी व्यक्त करणारी प्रशांतची कविता. सई म्हणून ती कधी प्रेयसी होते तर कधी बायको सुद्धा होते. प्रेयसी बायको होऊ शकते, पण बायको प्रेयसी होते का? मोठा प्रश्नच आहे. नाही, कविश्रेष्ठ पुष्पाग्रजांच्या पाथेय या काव्यसंग्रहात कवीची सई म्हणजे बायको रद्दी या कवितेत भेटते. तात्यासाहेबांची कविता, प्रकाश पूजक महाकवीची कविता, तात्यासाहेबांची थोडी वेगळी कविता. यामध्ये कवीचा आणि त्याच्या बायकोचा संवाद आहे बघा. ती सखी त्या कवीवर आणि त्याच्या कवितांवर नितांत प्रेम करणारी आहे. छोटीशी कविता आहे पाथेमध्ये, पण त्याच्यातील ती सई बघा, ती बायको बघा आपल्याला भेटायला भेटते. कविता अशी आहे. एकदा रेशन संपल्यावर घरातील रद्दी विकायला काढली. एकदा रेशन संपल्यावर घरातील रद्दी विकायला काढली. तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद यात घालू का? तेवढंच वजन वाढेल रद्दीचं. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहेस ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणा आश्व तरारली. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणा आश्व तरारली आणि तू म्हणालीस मी तर नाहीच पण काळही ते करणार नाही. मी तर नाहीच पण काळही ते करणार नाही. दुसरे ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त कवी विंदा करंदीकर आणि विंदा करंदीकरांच्या झपताळमध्ये तर कवी आपल्या बायकोची दिवसभरातील तारांबळ आणि तिला वटवाव्या लागणाऱ्या विविध भूमिका पाहून थक्क होतो, कौतुकाने लिहितो. विंदा करंदीकरांची ध्रुपद या काव्यसंग्रहातील ही कविता सुद्धा वेगळी आहे. तिचं वेगळेपण असं आहे की दिवसाच्या 24 तासामध्ये स्त्रीचं जे रूप, बायकोचं जे रूप तो घरामध्ये बघतो, ते पाहून त्याला कौतुक वाटतं आणि तो ते लिहितो सगळं. ओचे बांधून पहाट उठते, 30 ऑगस्ट 1957 साली लिहिलेली कविता आहे. मी मुद्दाम का सांगितलं की त्या कवितेमध्ये असलेले संदर्भ जे आहेत ते संदर्भ खूप महत्वाचे. कारण 57 साली एक संसार कसा असायचा ते सगळं त्याच्यात येतं. आणि म्हणून मी म्हटलं की 30 ऑगस्ट 57 साली लिहिलेली विंदा करंदीकरांची कविता. ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात. मुलं छोटी जागी झालेली. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. 57 साली चुली होते, आता चुली नाही राहिले म्हणून म्हटलं 57 सालची कविता आहे. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकाऊच्या मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. मग काय दिसतं कवीला? कोणकोणती रूप दिसतात बघा. विंदा लिहून जातात. तुझी प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुवासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चक्कल बसवणारी तुझी किमयाबय मला अजूनही समजलेली नाही. तुझी किमयाबय मला अजूनही समजलेली नाही. ही करंदीकरांची कविता, ही सखीची कविता आपल्याला डोकवते. या सईच्या रूपात पत्नी डोकवते. मात्र आरती प्रभू सईकडे फक्त आणि फक्त प्रेयसी म्हणून बघतो. बरं, नक्षत्रांच्या देण्यामध्ये आरतींनी किती रोमॅन्टिकपणे त्या सईला मांडलेलं आहे. तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू बहराच्या बाहूंची. विधराचारी फार सुंदर गायलेली भावतो. तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू बहरांच्या बाहूंची,
तू ऐल रागा तू पैल संध्या चाफे कळी प्रेमाची. तू काही पाने तू काही दाणे तू अनोळखी फुलांची. तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी तू बहरांच्या बाहूंची. तू नवी जुनी तू कधी कुणी खारीच्या ग डोळ्यांची. तू नवी जुनी तू कधी कुणी खारीच्या ग डोळ्यांची. तू हिरवी कच्ची तू पोक्त सच्ची खट्टी मिट्टी ओठांची. तू हिरवी कच्ची तू पोक्त सच्ची खट्टी मिट्टी ओठांची. तू कुणी पक्षी पिसांवर नक्षी कवितेच्या ऐश्वराची. तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी तू बहारांच्या बाहूंची. श्रोतेय, सई प्रेयसी किंवा पत्नी आई बाई नंतर सईचा जो प्रवास सईचा जो प्रवास आहे बाईचा प्रवास बाकी आहे. आई आणि सई. तर सई प्रेयसी किंवा पत्नी तिच्याकडे अनेक कवींनी विविध रूपात पाहिलं. मात्र सूर्यकुलातील कवी नारायण सुर्वे तिला लढवय्या साथीदार या कणखर रूपात बघतात. यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते. पण या ठिकाणी नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये हा कामगाराला सुद्धा पूर्ण विश्वास आहे त्याच्या पत्नीवर. खुसरोबद्दल शब्द सांगायचं ना तर नारायण सुर्वेंची सई असहाय्य नाही, लढाऊ आहे, प्रकाशाच्या मार्गावर झेपावणारी आहे. कवीला प्रचंड आशावाद आहे तिच्याबद्दल आणि नारायण सुर्वेंनी तो मांडलेला आहे. त्यांची तोवर तुला मला या कवितेमध्ये त्यांनी आपल्या सईवर आपल्या पत्नीवर टाकलेला विश्वास फार मोठा आहे. बघा, यात वस्तीतून आपला सूर्य येईल तोवर मला गातच राहिले पाहिजे. यात वस्तीतून आपला सूर्य येईल तोवर मला गातच राहिले पाहिजे. नगर वेशीत अडखळतील ऋतू तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे. हा एक कर, तुझे कुंतलही आत्ताच विंचरून ठेव. निघालेला आहे तो लढाईला म्हणजे चळवळीला. तुझे कुंतलही आत्ताच विंचरून ठेव. अंबाड्याच्या पेडात फुले मी खोवी. माझ्या डोळ्यांच्या आईन्यात पाहून गेलो तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवी. कालच्या सभेत गायलेले मी गीत ज्या तुझ्या माझ्या आशांचे खजिने होते त्या ओळी ओठांवर घोळून ठेव ज्या तुझ्या माझ्या सुखाचे छबिने होते. आणखीन एक काम करावे तू लगेच, कवी सांगून जातो तिला. आणखीन एक काम करावे तू लगेच. फाटक्या कोटासही टाके घालून ठेव. फुले हुंगीतच जाऊ दोघी गर्दीतून. तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव. तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव. आणि याच वस्तीतून आपले सुख येईल. कवी सांगतो याच वस्तीतून आपले सुख येईल तोवर तुला मला जागलेच पाहिजे. दारावर येतील सोनेरी मनोरथ तोवर प्रिय वाट पाहिलीच पाहिजे. तोवर प्रिय वाट पाहिलीच पाहिजे. तोवर प्रिय वाट पाहिलीच पाहिजे. ती आई वा सई असली तरी ती ओळखली जाते एक बाई म्हणून. मग आपण येऊया बाई या तिसऱ्या रूपाकडे, तिची ओळख. मग हा बाईपणाचा भोगवटा तिला कसा चुकेल? आयुष्यभर तिला कष्ट काही चुकत नाही. कल्पना दुधा ही अलीकडच्या काळातील फार समर्थपणे लेखन करणारी कवयित्री, जिला यशवंतराव चव्हाण याचा विद्यापीठाचा विषय पुरस्कार मिळालाय. ती श्रीधरकर म्हणते मातीमध्ये ग्रामीण बाईची व्यथा मांडते. दुष्काळाने होणारी तिची भीषण परिस्थिती उभी करते. हंड्यावर ग हंडा मांडते, हंड्यावर ग हंडा मांडते बाई मांडते. हिंकाळून पाणी सांडते बाई सांडते. हंड्यावर ग हंडा मांडते बाई मांडते. उभा दुष्काळ रोज कणतो बाई कणतो. उभा दुष्काळ रोज कणतो बाई कणतो. पाणी वाहून जीव शिणतो जीव शिणतो. जन्मबाईचा काळ्या आईचा पाणी विना ग जिन कोंडते बाई कोंडते. हंड्यावर ग हंडा मांडते बाई मांडते. दिर उन्हाळ दिर उन्हाळ गोट खेळतो बाई खेळतो. तिला मदत कुणाचीच नाही. दिर उन्हाळ गोट खेळतो बाई खेळतो. कावडी रिकाम्या दारी मांडतो बाई मांडतो. हंड्यावर ग हंडा मांडते बाई मांडते. हंड काळून पाणी सांडते.
रांजण रिकामा डेरा रिकामा नाही थेंबूस सासू भांडते बाई भांडते हंड्यावर हंडा मांडते बाई मांडते तानले करू माग लागत बाई लागत हंड्यावर हंडा मांडते बाई मांडते. ही कविता त्या ग्रामीण भागातील सासूराशी स्त्रीची. तिला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. घरातलं कोणीच तिला मदत करायला तयार नाही. बाई म्हणून आयुष्यभर बकबकलेल्या नजरांनी त्रासलेली म्हातारी नाशिकच्या कवी संजय चौधरींना याच गोदावरीच्या काठी भेटते. गंगेवरची म्हातारी फार सुंदर कविता, छोटी कविता, पण अतिशय ताकदीची कविता संजय चौधरींची. गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती. गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती. अंगातून रक्त निघेपर्यंत दगडानं अंगावरची कातडी घाशीत होती. गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती. अंगातून रक्त निघेपर्यंत दगडानं अंगावरची कातडी घाशीत होती. मी पाहिलं आणि मी तिला विचारलं, बये ही कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ? बये ही कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ? की केला होतास गंगेला असा नवस? बये ही कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ? की केला होतास गंगेला असा नवस? तर ती म्हातारी म्हणाली, राजा अरे आंघोळही नाही आणि नवसही नाही. राजा ही आंघोळही नाही आणि नवसही नाही. फक्त आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरा धुते. फक्त आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरा धुते. छोटी कविता पण अतिशय ताकदीची कविता संजय चौधरींनी लिहिलेली. शेवटी या सगळ्या प्रवासामध्ये त्या बाईपणामध्ये एक मुलगी असते. ती मुलगी पुढे तिचं रूप कालांतराने बाई या म्हणून आपल्याला बघायला मिळणार असते. बाई मुलीच्या कविता कशासाठी त्याच्यात आलेल्या. तर आज ज्या वेळेला आम्ही या गर्भहत्येचा प्रश्न भेडसावलेला पाहतो त्याला जाणवतं की या पोरी उमलत्या या कळ्या आम्ही क्रूरतेने कुस्करून टाकतोय आणि त्याची फळं सुद्धा आम्हाला भोगायला मिळतात. म्हणून आमचा अशोक कोतवाल फार सुंदर लिहितो. खानदेशचा कवी, अतिशय ताकदीची कविता लिहिणारा. मुली, तो म्हणतो मुलींबद्दल बघा, मुलीची जात हे शब्द उच्चारावत नाहीत मला. मुलीची जात हे शब्द उच्चारावत नाहीत मला. मुली कशाही वागल्या तरीही मुली मुलीच असतात. मुली मुलीच असतात. किती तन्मयतेनं त्या सजवीत राहतात घर. मुली मुलीच असतात. किती तन्मयतेनं त्या सजवीत राहतात घर. त्यांच्या नुसत्या असल्याने बोलू लागतात भिंती नि डोलू लागते छप्पर. मुली भरून टाकतात अंगण. मुली भरून टाकतात अंगण नि वळचणीतले रांजण. मनातल्या स्वप्नांनी रंगांनी शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे कौशल्य असते त्यात. हा सोस नसतो मुलींचा तर ध्यास असतो नव्या उर्मीचा. म्हणून मुलीची जात हे शब्द उच्चारवत नाहीत मला. मुली असतात उन्हाची कातर छाया. मुली असतात उन्हाची कातर छाया. लहरती बहरती कापूर काया. त्या सुखाचा मंद प्रकाश मी मायेचं धुलत धुंद आकाश. त्या विश्वाचा कोवळा हात जगाची अदाशी तहान. त्या विश्वाचा कोवळा हात जगाची अदाशी तहान. त्या असतात काळाचे फडफडते कोरे करकरीत पान. आणि म्हणून मुलीची जात हा शब्द उच्चारत नाहीत मला. म्हणून मुलींना करू द्यावे हट्ट नि होऊ द्यावे स्वच्छंदी. म्हणून मुलींना करू द्यावे हट्ट नि होऊ द्यावे स्वच्छंदी. हीच तर असते त्यांच्या प्रार्थनात पेटलेल्या निरांजनातील असोशीची नांदी. असोशीची नांदी. कवी विष्णू थोर यांचं चांदवडचा पर्वताचं पुस्तक धूळ पेरा उसवता हे प्रकाशित झालं. आणि अगदी परवाची कविता मुलीच्या संदर्भातील. उखाड्याच्या मातीमध्ये जशी उगवते कोय परक्याच्या घरी तशी लेक दावडीची गाय. उखाड्याच्या मातीमध्ये जशी उगवते कोय परक्याच्या घरी तशी लेक दावणीची गाय. नवी नवरी होऊन लेक माहेर सोडते. गळी पडून मायेच्या तहा दुःखाच फोडते.
तिचा हंबर व्याकुळ तिचं मवाळ जगण, संसाराच्या गोठ्यामध्ये तिचं गोठत यजिण. सासरात नाही कोणी तिला जीवाचं भेटत, बेगाळल्या भुईवाणी तिचं काळीज फाटत. नांदायला जाते लेक तिच्या जन्माची नांदी, माया सारखी वाटते तिला घरातील सांदी. जरी संसार विस्तव लेक सरपण नाही, लेकी वाचून घराला बाप्पा घर पण नाही, लेकी वाचून घराला बाप्पा घर पण नाही. आणि अशा साऱ्या प्रवासात मात्र एखाद्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसारखी नशीबवान बाई असते, तिला मात्र भावाच्या बापाच्या काळजासारखा शिवबा भेटतो. ती सन्मानाने घरी परतते. आणि म्हणून मग आमचा मालेगावचा संतोष कांबळे या मालेगावच्या तरुण कवीच्या शब्दातून प्राणांतिक प्रार्थना करते. ही शेवटची कविता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची मन्नत. कल्याणच्या सुभेदाराची सून आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारातून सन्मानानं घरी परतते. आणि मग ती काय म्हणते, तिची प्रार्थना म्हणजे आजच्या प्रत्येक स्त्रीची प्रार्थना आहे. श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले, श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले, शेकडो मुजरे तयाच्या जिंदगीला वाहिले. काय त्याचे तेज होते, काय त्याचा धाक होता, जन्नते मस्जिद जैसा तो सदैव पाक होता. लाख काबा त्या रूपाने लोचनांना दाविले, श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले. भेटली दृष्टी सदृष्टी वाटले की मौत आली, त्या क्षणी छावा शिवाची गर्जना घुमवून गेली. माऊलीचे रूपया परदान निशी पाहिले, श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले. बांगडी चोळी बरोबर पालखी सजवून दिली, बादशाही सल्तनीची आबरू बचवून दिली. बुरक्याडून त्याचे मी पवाडे गायले, श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले. शेवट अशी आहे कविता. धन्य त्याची माया आणि धन्य त्याची शेज आहे, त्या दुधाचे कुंकवाचे आगळे तेज आहे. त्याचसाठी लब्जोठी मन्नतेचे राहिले, श्री शिवाच्या अंतरी अल्लाह खुदाला पाहिले. परमेश्वरच माझ्यासाठी धावून आला असं ती म्हणते. श्रोतेहो, आज स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय. त्या छोट्या छोट्या 2 ते 3 वर्षाच्या पोरी सुद्धा असुरक्षित झाल्याय. इतके आम्ही नराधम झालोय. शिवबा जन्माला यावा पण शेजारी नाही तर घराघरात या तीनही रूपांना आई बाई सई आणि या छोट्या छोट्या कोवळ्या कळ्यांना सुद्धा न्याय देणारा राजा घराघरात संस्काराच्या रूपातून प्रगटो. हीच या गंगा माईला या सायंकाळी प्रार्थना करतो आणि या पूर्वार्धाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. पुढील सूत्र उत्तरार्धातील प्राचार्य मानसी देशमुख. स्त्रियांचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. विद्या, धन, सृजन, रक्षण आणि संहार यांच्या देवता या स्त्रियांच आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही स्त्रियांचीच रूप आहेत. रामायण, महाभारत ही महाकाव्ये स्त्रियांमुळे झाली आहेत. गार्गी, मैत्री या विदुषी तर अगदी प्राचीन काळातल्या आहेत. गार्गी, मैत्री या विदुषी अगदी प्राचीन काळातल्या आहेत. सावित्रीबाई, बाया कर्वे, कमल सोहोनी, सुधा मूर्ती ही अगदी अलीकडच्या काळातील तेजस्विनींची रूपे. पण हा गौरवपूर्ण इतिहास असला तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य स्त्री
जन्माला मोहताज झाली आहे. त्यामुळे बेटी बचावचा नारा द्यावा लागतो आहे आणि तोही 21व्या शतकात. शेवटे हो, ही एक खेदाची आणि विचार करण्याची गोष्ट आहे. आता या काव्ययात्रेला सुरुवात करताना भ्रूण हत्येपासनाची माझी सुरुवात असणार आहे, स्त्री भ्रूण हत्येची. असं म्हणतात, मातेच्या उदरातील गर्भाला सारं काही कळतं आणि याचा प्रत्यय आपल्याला अभिमन्यूने चक्रव्यूहाचा जो भेद केला आहे त्यावरनं आपल्याला माहिती आहे. मातेच्या उदरातील गर्भाला सारं काही कळतं आणि हा गर्भ जर स्त्रीचा असेल तर तो अधिक संवेदनक्षम असतो आणि त्यातनं संवाद साधला जातो माय लेकीचा. मातेच्या उदरातील 3 महिन्याचा गर्भ आपल्या मातेशी काय संवाद साधतोय? स्त्री गर्भ. आणि माता त्याच्याशी कुठला संवाद साधते आहे ती कविता पहिल्यांदा सादर करते आहे. संवाद मायलेकीचा. पहिल्यांदा गर्भातली 3 महिन्याची लेक आपल्या आईशी संवाद साधते आहे. एता चाहूल ग माझी, एता चाहूल ग माझी, जीव मायेचा फुलला. एता चाहूल ग माझी, जीव मायेचा फुलला.